खेळाडूंची देखील अपार मेहनत. फक्त धीरज म्हात्रे या संघाचे करता धरता सध्या आउट ऑफ आहेत. नक्कीच ते देखील स्पर्धा पाहत असतील. त्यांना वाटत असेल की तू आमची आठवण कोणी काढत नाही. धीरज म्हात्रेची आठवण जरूर येते. गंगामाता गोंदवली संघाचं जेव्हा जेव्हा नाव येईल तेव्हा धीरज म्हात्रेची आठवण आपल्या नेहमीच येत राहील, यात मात्र शंका नाहीये. चला बच्चू कंपनी सायकल बाहेर घ्या, नाहीतर सायकल जमा करण्यात येईल. राकेश म्हात्रे आमचे परममित्र आहेत. नक्कीच क्रिकेटवर ज्यांचा अपार प्रेम. विनोद म्हात्रे यांचे बंधू, त्यांचे स्वर्गीय मातोश्री कमलावती शांताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ राकेश शांताराम म्हात्रे. नक्कीच शांतारामजी म्हात्रे आपले गोंदवली मानकुले हवे दिवे या कमिटीचे ते चेअरमॅन देखील आहेत. शांतारामजी म्हात्रे यांचे सुपुत्र विनोद म्हात्रे TDC बँक चे चेअरमॅन आहेत. राकेश म्हात्रे देखील एक चांगलं अगदी व्यक्तिमत्व. क्रिकेटची खूप आवड राकेश म्हात्रेंना देखील राहिलेली आहे. बघूया येणाऱ्या कालावधीमध्ये राकेश म्हात्रे देखील गंगामाता फुटबॉल मध्ये डेब्यू होईल का? नाही घेत नाही, घेतील. दादा सर रिटायर झाले की नंबर तुमचाच आहे. नाही दिलीप म्हात्रे घेतील. अध्यक्षांना आपण सेटिंग लावा. गोपीनाथजी पाटील आहेत मंचावर. तर सलामी जोडी अगदी पहिल्या सामन्यात जी जोडी होती तीच जोडी कायम पाहायला मिळते. नितीन म्हात्रे आणि संजय म्हात्रे. क्या बात आहे. गोलंदाजीसाठी प्रदीप पाटील. नक्कीच भिवंडी तालुक्यामध्ये एक फोकस आणि फेमस नाव आहे पप्पू शेठ. बॉलिंग ट्रॅक वर आलेत. बघूया एसटी रक्षक अगदी एस्टर्न पासून दूर आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, डीप पॉइंट, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, त्यानंतर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, काऊ कॉर्नर आणि एक डीप मिड विकेट. विजय आणि अजय ही बंधू जोडी देखील जागृत मराठा राहणार संघाची खूप सिनियर जोडी आहे. आज राकेश माली सारखा एक त्यांना गोलंदाज मिळालाय ज्यांनी पहिल्या सामन्यातून आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. आणि विठ्ठलजी भोईर यांनी त्यांना रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं होतं. तर सामना सुरू करा लगेच. गेम ऑन. प्रदीप पाटील अगदी शॉर्ट रनअपनी पहिला चेंडू ऑन साइडला खेळलेत, ऑन दी कार्पेट. चेंडूला उचललाय. बघूया दुसरी धावेसाठी संजय म्हात्रे आपल्या घरामध्ये सुखरूप. सागर भोईर देखील एक चांगला खेळाडू आहे. नक्कीच अगदी आमचे 3 स्टार मूवीचे मालक राहुल म्हात्रे म्हणतात की मी देखील वेटिंग वर आहे. गंगामाता गोंदवली संघामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांचं देखील आपल्याला डेब्यू पाहायला मिळेल. इथे बघूया चेंडूला अगदी पाहिलं तर ऑफ ड्राईव्ह केला आहे. दुसऱ्या धावेसाठी नितीन म्हात्रे अगदी हलक्या पावलांनी आपल्या घरामध्ये सुखरूप. पहिल्या मॅच मध्ये अगदी चौकारांची त्रिकूट पूर्ण केली होती. गावदेवी अंजूर संघाला हरवण्यामध्ये विनोद म्हात्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली आणि 3 झेल देखील पकडले. प्रदीप पाटील पुढील चेंडू. इथे देखील चेंडूला इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेनं. येतोय पहिला दमदार चौकार. एकविराम मानकोले आणि तात्याशेठ पाटील 22 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान खासदार संसद क्रीडा उत्सव डे नाईट स्पर्धा आपल्याला गुरुदत्त चौथाईरवा क्रीडानगरी मानकुली ते पाहायला मिळेल. आणि खूप सारे मोठमोठे कार्यकर्ते कलाकार आपल्याला तिथे पाहायला मिळतील. इथे पंचांचा आलाय भीमाचा इशारा आणि 1+2 अशा अतिरिक्त 3 धावा येतील.
प्रदीप पाटील एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. भिवंडी टेनिस क्रिकेट बॉलचा जर आपण इतिहास पलटून पाहिला तर प्रदीप पाटील यांनी देखील भरपूर टेनिस क्रिकेट गाजवलंय. धावसंख्या 11. संघटनेचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्यानंतर राणाल ग्रामपंचायतचे माजी सरपंच देखील, माजी उपसरपंच आणि भिवंडी शिवसेना उपतालुका प्रमुख देखील आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत राणालचे. 2 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर 4 चेंडूमध्ये 13. अजूनही या ओव्हरचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया, इथे 3 ओव्हरचा सामना आहे. अतिशय चांगला आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय 3 स्टार च्या माध्यमातून. नरेंद्र पाटील, किशोर म्हात्रे, राहुल म्हात्रे यांचं अतिशय चांगलं मैत्रीपूर्ण हे 3 स्टार मूवी चॅनल आपण पाहतोय. कित्येक वर्ष यांनी देखील भिवंडीच्या क्रिकेटला अगदी उंचीवर नेऊन ठेवलाय. इथे अगदी चेंडूला दिशा दिलेली आहे. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. दुसरे धावेसाठी प्रयत्न सुरू आहे आणि दुसरे धाव इथे सहजरित्या पूर्ण. 5 चेंडू 15 धावा. राकेश माली नक्कीच नवीन चेहरा आहे, चांगला गोलंदाज. जागृत मराठा राणाल संघासाठी विठ्ठल भोईर यांनी देखील आज या स्पर्धेला आपली भरपूर वेळ दिलेली आहे. संतोष मूर्ती मास्टर 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि ग्रामपंचायत राणालचे माजी ग्रामपंचायत सदस्य देखील राहिलेले आहेत. बघूया, शेवटचा चेंडू फेकण्यासाठी प्रदीप पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट अगदी शॉर्ट रनअपनी इथे चेंडूला ऑन साइडला उडवलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतायत. दुसरे धावेसाठी इथे धावतायत. तिसरीचा प्रयत्न आता केला जाणार नाहीये, कारण की नितीन म्हात्रे यांची विकेट गुंदोली संघाला ठेवायची आहे, तर संजय म्हात्रेंना विकेट द्यायची होती. बघूया, प्रदीप पाटील संघनायक काहीतरी आपल्या सहकार्यांना कालमंत्र घेऊन आलेत. 1 ओव्हर 17 धावा अशी सुरुवात आहे. आणि नक्कीच गंगामाता गोंदवली संघाने गावदेवी अंजूर संघाच्या अगेन्स्ट देखील बिनबाद 17 धावा बनवल्या होत्या. नक्की 6चे 6 चेंडू हे नितीन म्हात्रेंनी खेळून काढलेत. आणि अगदी आपण धावा पाहिले त्यांच्या बॅट मधून 16 आलेत. 1 भीमरची आहे. चांगली सुरुवात. नितीन म्हात्रेला चांगला सूर गवसलाय. नक्कीच राकेश म्हात्रे खुश आहे. प्रथम म्हात्रे देखील सामन्याकडे पाहतोय. किशोर म्हात्रेंची चिरंजीव अगदी कॅमेरे वर्क देखील ते चांगले करतायत. नरेंद्र पाटील खुश आहेत प्रथम म्हात्रेवर, कारण की येणाऱ्या कालावधीनंतर नक्कीच 3 स्टारचे सूत्रधार ते असतील. नक्की ज्युनियर मालक किशोर म्हात्रे यांच्या नंतर बघूया, राहुल म्हात्रेंनी देखील मगाशी आम्हाला मेसेज केलाय की मी देखील 40+ क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहे, उत्सुक आहे. मात्र स्थान मिळेल का हे देखील मोठं प्रश्नचिन्ह आहे. प्रेमनाथ पाटील यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या. सध्या प्रेमनाथ पाटील फिट नाहीत. 17 धावा झालेत. इथे गती परिवर्तन काय चेंडू हाताळलाय सागर भोईरनं. या चेंडूंसाठी खास ओळखला जातोय सागर. प्रदीप पाटील यांचे खूप जुने सहकारी आहेत. नक्कीच या संघाबरोबर आम्ही देखील कित्येक सामने खेळलोय. दमन चषकाचा अंतिम सामना देखील आठवतोय. गुरुदत्त मानकुलेंनी जागृत मराठा राणाल अंतिम सामना होता. नक्कीच अंतिम सामन्यातून गुरुदत्त मानकुली संघ विजयी झाला होता. प्रदीप पाटील साहेबांचा संघ आणि मानकुली संघ एकाच हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो. खूप एन्जॉय केला. नक्कीच पिनाकिंग हाऊस येथे दोन्ही संघ होते आणि त्या पिनाकिंग हाऊसचे मालक देखील खुश झाले होते की आपल्या हॉटेलमध्ये राहणारे दोन्ही संघ अंतिम फायनल मध्ये पोहोचलेत. धावसंख्या 19.
8 चेंडूमध्ये 19 धावा. इथे पुन्हा एकदा पायचीची अपील केलेली आहे आणि फलंदाज बाद संजय म्हात्रे. फोर्टी प्लसचे ते सदस्य आहेत आणि नाना ज्ञानेश्वर पाटील त्यांना आमंत्रित करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. बघूया नवीन फलंदाज मागच्या सामन्यातील सामनावीर विनोद म्हात्रे. रन मशीन ऑफ गंगामाता गुंदवली एक चांगला क्रिकेटर आहे. बघूया सागर भोईर विनोद म्हात्रे यांच्यासाठी कशा प्रकारे चेंडू हातोलतोय. ओव्हर नंबर 2 चौथा चेंडू. भरपूर शपल क्रॉस झालेत. बघूया एक्झॅक्ट तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे का तर होय. चेंडूला स्टॉप केलाय. घेतल्या जातील फक्त 2 धावा. 2 धावेनी संघाची धावसंख्या 21. गावदेवी भादवड संजयभाई म्हात्रे संघाचे करता धरता. शिवसेना भिवंडी गटनेते भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे. एक उत्कृष्ट क्रिकेटर. स्विच हिट संपर्क चांगला आहे. कृष्णा कॉम्प्लेक्स खेळाडू कक्षाकडे चेंडू सरसावतोय आणि येतोय विनोद म्हात्रेंच्या बॅट मधून हा दमदार चौकार. पंचवीस धावा लागलेत 11 चेंडू मध्ये. आतापर्यंत स्पर्धेमधली सर्वात वेगवान भागीदारी आपण पाहिली तर जागृत माटर राणाल संघाच्या सलमीर जोडी भालचंद्र नाईक आणि प्रदीप पाटील. 11 चेंडू मध्ये 35. इथे गती कमी केलेली आहे. चेंडूला ऑन साइडला उडवलाय. भालचंद्र नाईक चेंडूच्या समोर आहेत. त्यांना माहित आहे 2 धावा घेतील कारण की नितीन म्हात्रे अगदी स्ट्राइक स्वतःवर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. 2 ओव्हर 27 धावा 1 गडी बाद. बघूया घरच्या होम ग्राउंड वर सत्तावीस धावा झालेत. काय मात्र पहिल्या ओव्हर मध्ये 17, दुसऱ्या ओव्हर मध्ये 10. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्यावर 2, तिसऱ्यावर विकेट, चौथ्यावर 2, पाचव्यावर चौकार आणि 6व्यावर 2. कुठल्याही संघावर अन्याय केला जाणार नाहीये. सागर भोईरने 10 धावा खर्च केले, 1 विकेट घेतली. प्रदीप पाटीलने पहिल्या ओव्हर मध्ये 17 दिल्या, 2 ओव्हर मध्ये 27 झालेत. आता शेवटचा 1 ओव्हर आणि अजय आलाय. विजय यांचा बंधू. बघा राकेश मालीला राखून ठेवलाय. अजय या संघाचा एक जुना जाणता खेळाडू आहे. 2 बंधू विजय आणि अजय. नक्कीच अजय मध्यंतरी थोडेसे दुखापतग्रस्त होते. नक्कीच त्यातून ते सावरलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी जागृत माटर राणाल संघासाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. बघूया 6 चेंडू शिल्लक, 9 विकेट हातामध्ये. अजय सिनियर गोलंदाज आहे आणि प्रदीप पाटील यांचा भरवशाचा गोलंदाज. इथे पहिला चेंडू उंची मिळाली, लांबी मिळणार का आणि इथे अप्रतिम झेल. फलंदाज बाद नितीन म्हात्रे.
पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय आणि विकेट कोणाचा तर नितीन म्हात्रेचा। आता मैदानामध्ये फलंदाज एंटर होतोय दीपक पाटील, संघातील सर्वात चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय। फुल टॉस चेंडू, चेंडूला ऑन साइडला उडवलाय, राकेश माली समोर आहे, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय, मिळेल फक्त एक धाव, एका धावीनी संघाची धावसंख्या 28। 14 चेंडू मध्ये 28 धावा। वेलकम उत्तमजी म्हात्रे, गुंदवली ग्रामपंचायतचे माजी सरपंच, एक उत्कृष्ट सूत्र संचालक, वेलकम। काल देखील उत्तम म्हात्रे यांनी आम्हाला भरपूर उपस्थिती दिली होती। इथे देखील चांगला चेंडू आहे, चेंडूला ऑफ ड्राइव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहेत समोर, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये। अजय काय गोलंदाजी करतोय, इथे थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये। दोन धावा आलेत, धावसंख्या 30, 3 चेंडू शिल्लक, बरोबर 15 चेंडू मध्ये 30 आलेत। अगदी गोपीनाथजी पाटील बसलेले उभे झालेत, कारण की 30 धावा झालेत, 3 चेंडू उरलेत, किती धावांचं लक्ष राहील बघूया। विनोद म्हात्रे, इथे स्विच हिट, खेळाडू उपस्थित आहेत बघा, अगदी घरचे प्रेक्षक, गंगामाता गुंदवली संघाचे प्रेक्षक असतील, कारण की चेंडू जागृत मंडळ राणा संघाच्या खेळाडूकडे गेला होता, म्हणजे आवाज असेल गुंदवलीच्या प्रेक्षकांचा। धावसंख्या झाली ती 32, 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 चेंडू शिल्लक, 3 ओव्हरचा सामना आहे। इथे अगदी गती चांगली होती, मात्र दिशा खराब, पंचांचा इशारा येतोय वाईट। धावसंख्या 33। या इनिंग मध्ये मनोज ठाकरे अजूनही षटकार पाहायला मिळाला नाहीये, तरी देखील धावसंख्या चांगली, कारण की डबल धावा भरपूर घेतल्यात, चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतात फक्त 2। इथे शॉर्ट पिच चेंडू, बघूया चेंडू येतो लॉंग लेग सीमारेषेकडे, चांगला प्रयत्न असेल, चांगला प्रयत्न, 2 धावा घेतल्यात, तिसरीसाठी धावतायत विनोद म्हात्रे। क्या बात है, क्या बात है, अगदी प्रेक्षक खुश, 40+ क्रिकेट। धावसंख्या 36, एक शेवटचा चेंडू आहे दीपक पाटील साठी, बघूया 36 झालेत, 37चं लक्ष, 38, 39, 40, 41, 42 की 43। अजय, चांगला चेंडू, अप्रतिम डॉट चेंडू, बरोबर 12च्या सरासरीनं 36 बनवल्यात आणि विजयासाठी 12.33 च्या सरासरीनं 37 धावांचं लक्ष आहे। बघा यानंतर आम्ही आवाज देऊ इच्छितो, गावदेवी भादवड संघाचे संघनायक प्रल्हादजी नाईक आणि त्यानंतर गावदेवी वेले संघ। आपण देखील लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर आपण देखील इथे पोहोचायचं आहे आणि त्यानंतर शेवटचा अगदी आम्ही संघाला पुकारा देऊ, जॉली स्पोर्ट कामतगार, आपण देखील वेळेवर पोहोचायचं आहे। जाऊया आपण अवी डीजे यांच्याकडे, ऐकू एक सुमधुर संगीत डीजे।
यस सन्माननीय सोमनाथ चौधरी साहेबांच्या माध्यमातून या आयोजन नियोजन खास करून चालू असलेल्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेलकम, तुमचंही या स्पर्धेमध्ये खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस आपण पाहू शकता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 36-37 धावांचा आव्हान आहे. पाहूया या 36-37 धावा कशा प्रकारे कंप्लीट केल्या जातील. हॅलो हा एक वाईट त्यानंतर 3 धावा. तर चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. धावसंख्या 36 आहेत. आपण जर विचार केला तर शेवटची ओव्हर मध्ये आपण 9 धावा जमा करताना पाहायला मिळाल्या. 2 ओव्हर मध्ये 27 धावा होत्या आणि या 9 म्हणजेच 36 धावा झाल्या. पहिल्या चेंडूवरती विकेट. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आपल्या गोंदवली गावचे यंग अँड डॅसिंग पर्सनॅलिटी युवा उद्योजक सत्यजी आत्माराम म्हात्रे यांचं शुभ आगमन झाले. गंगामाता गोंदवली 40+ संघाच्या वतीनं त्यांचं बाळेमामा चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, वेलकम. चला खेळाला लवकर सुरुवात करा. 37 धावांचं लक्ष आहे विजयाचं समीकरण. यस सतीश म्हात्रे साहेबांचं या क्रीडा मंचावरती शुभ आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गंगामाता गोंदवली 40+ आयोजित बालेमामा चषक 2024 हे पर्व आहे. या पर्वासाठी भेट देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवर, या क्रीडा नगरमध्ये उपस्थित सर्व क्रिकेट रसिक व या पंचक्रोशीतील सर्व नामांकित व्यक्तिमत्व असतील, या परिसरातील आजी माजी सदस्य अध्यक्ष असतील, या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे प्रदीप पाटील यांच्या बॅट मधून आपण पाहू शकता. इथं मात्र मिस फील्ड, चेंडू सीमा पार, चौकार. आपण पाहिले तर फिल्डिंग कोच नाना शेठ पाटील यांची कोचिंग कुठेतरी कमी पडते. परिणामस्वरूप आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण असो की झेल घेण्याची
क्रिया असं इथे कुठेतरी चुकी पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती येतो चौकार. 37 धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडूवरती बिग हिट चौकार पाहायला मिळाला. एक लकीली चौकार मित्र म्हणेन. आपण जर पाहिलं ना तर 3 षटकांचा मित्र सामना आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आलेल्या 37 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. गंगामाता गोंदवले जागृत मराठा राणाल या दोन संघ या वेळेस चांगला फटका आहे. गॅप मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. पप्पू यांच्या माध्यमातून आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पाहायला मिळत आहेत. एक संयमी शांत स्वभावी असणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण फुटबॉल मंडळाचे माजी अध्यक्ष आणि आज त्यांना आपण इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या चालू हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये त्यांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा विनोद टन होतोय. यावेळेस अजून एकदा चांगला फटका खेळून काढलेला आहे परंतु इतर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. धावसंख्या आपण पाहतोय 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. 37 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये एक चांगली सुरुवात दमदार सुरुवात असरदार सुरुवात पाहायला मिळते जागृत मराठा राणाल या संघाच्या माध्यमातून. यावेळेस स्वतः संघनायक फलंदाजीसाठी आपण पाहतोय ऑन स्ट्राईक भालचंद. या फलंदाजाकडे खूप मोठी ताकद आहे. ज्या पद्धतीने शरीरयष्टी आहे त्या पद्धतीने खेळ नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू ज्या वेळेस सीमारेषे बाहेर धाडला जातो त्यावेळेस चक्काने तर 8 अशा रीतीने प्रहार केला जातोय. एवढ्या ताकदीने खेळ खेळला जातोय. आज पाहूया कशा प्रकारे इथं या मॅच मध्ये खेळ करतोय. गोलंदाज विनोद मात्र टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. फिल्डिंग प्लेस चेक केली जाते. पुन्हा एकदा सरसावतही गोलंदाजी मार्क वरती. 3 षटकांचा मित्र सामना आपण पाहतोय. हा या वेळेस खोदून काढलेला आहे चेंडू आपण पाहतोय. एक चक्कावर 4 मध्ये चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होते. अजून एक दणदणीत खणखणीत ब्रँडेड चौकार. पद्धतीने पॉवर प्लेचं षटक असतं त्या पद्धतीने इथं फलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये आपल्याला जास्तीत जास्त चौकार पाहायला मिळत आहेत परंतु इथं असे अतिशय ताकदवार फटके खेळत असताना गॅप शोधला जातोय. खास करून प्रदीप पाटील आणि भालचंद्र नाईक यांच्या माध्यमातून. पाहूया पुन्हा एकदा विनोद मात्रे टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. थोडासा मागणा ठरत असताना पाहायला मिळते कारण एकंदरीत आपण पाहतोय आतापर्यंत 3 चौकार या ओव्हर मध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. ऑन साइडला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु आपण पाहू शकता इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निश्चितच यावेळेस प्रदीप पाटील यांनी दाखवून दिलेले की माझं क्षेत्ररक्षण अशा प्रकारे आहे. इथं जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये 17 धावा होत्या आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 15 धावांची लयलूट केलेली आहे. यावेळेस अजून एक ताकदवार फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. इथं मात्र पाहिलं तर 1 धाव घेतली जाते आणि 1 धावेवरती समाधान. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये जागृत मराठा राणाल जागृतता दाखवत असताना पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 16 या अंकावरती लागली जाते. प्रत्येक चेंडू मागे धाव सांगितली जाते. कृपया आपणही लक्ष देऊन राहायचं आहे. सदतीस धावांचं आव्हान असताना पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा इथं कंप्लीट केल्या म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 21 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. पंच भाऊ पाटील क्या बात आहे. दमन दौऱ्याची खुशी त्यांच्या चेहऱ्यावरती झलकत आहे. एकच नाराजगी आहे. अल्पेदा ती कोणती? पार्टीला बोलवलं नाही ती नाराजगी आपण दूर करू. टेन्शन घेऊ नका. मॅच वरती फोकस करा. यस धावसंख्या जर पाहिली तर 16 21 धावांची अजूनही गरज. 12 चेंडूंचा खेळ बाकी. सामन्यामध्ये अजून ट्विस्ट रंगत निर्माण आहे. अजून
50-50 अवस्थेमध्ये आहे. कोण जिंकेल कोण पराजित होईल हे अजूनही वर्तवलं जाऊ शकत नाहीये, अजूनही सांगू शकत नाहीयेत. अनुमान एक्झिट पोल ज्याला म्हटलं जातं तेही कोणी सांगू शकत नाहीत. परंतु इथनं जर गोलंदाजी चांगली झाली तर गुंदवली संघ कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळेल. कारण या ओव्हर पासून समजेल की शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट शिल्लक असेल. दोन्ही संघाच्या माध्यमातून हा ओव्हर खूप कारगर ठरेल. दीपक पाटील या वेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. एक वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती आहे. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं खेळ या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथं मात्र पहिला चेंडू स्वेअर मारा पाहायला मिळते. डावेष्टी सोडून जाते. वाईटचा इशारा केला जातो. एक धाव अर्जित केली जाते, गणली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 17 या अंकावरती. जे पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळत होत्या त्या इथं आता कंप्लीट होताना पाहायला मिळतात. पहिला चेंडू स्वेअर, पुढील चेंडू यावेळेस तेच तर्रार वेगवान ज्या नावाने ओळखला जातो ती ओळख दाखवत असताना दीपक पाटील सांगून देतोय की माझ्याकडे वेग आहे. वेगाला बीट करत असताना पाहायला मिळते. इथं मात्र निर्धावची सांगता 11-20, 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता. हरेश पाटील यांच्या माध्यमातून दीपक पाटील या हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस लेट केलं, टायमिंग सेट केलं आणि अप्रतिम कट केलं. चेंडू सीमा पार, चौकार. यस, आपण जर पाहिलं तर नेहमी आपण म्हणतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. इथं मात्र शक्ती तर कुठल्याच प्रकारे कमी नाही आहे भालचंद्र याच्यामध्ये, परंतु युक्ती दाखवत असताना एक अफलातून चौकार वसूल केला जातोय. चौकारच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकते 21 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. दीपक पाटील पुन्हा एकदा तयार होते. यावेळेस उडवला मिस टाइम आहे. चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक दूरावर उभा आहेत. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चित कुठल्या प्रकारचं इथे जेल झालं नाहीये, कारण बराच काल चेंडू हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक दूरवर फैलावलेले होते, विखुरलेले होते. 2 धावेने धावसंख्या 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. 37 धावांचं लक्ष आणि त्यातील 23 धावा आतापर्यंत कंप्लीट केलेल्या आहेत. म्हणजे अजून विजयाच्या समीकरणासाठी आपण पाहू शकता आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचत आहेत की अजूनही 14 धावांची गरज आहे आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समीकरण सोपं आहे परंतु इथं मात्र कठीण करावं लागेल गोलंदाजांना. अचूक टप्प्याचा मारा लाईन लेंथ हाताळावी लागेल. स्थानिक खेळपट्टीवरती खेळत असताना थोडासा कुठेतरी प्रेशर असेलच निश्चित. यावेळेस तेच तर्रार वेगवान चेंडू हाताला जातोय. जागतेरावचा आदेश देत असताना भालचंद नाईक यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे गतीला बीट होताना फलंदाज कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची होते सांगता 8-14. समीकरण पुन्हा एकदा चेंज पाहायला मिळतंय. हे 2 चेंडू खूप महत्वाचे दोन्ही संघाच्या बाजूने. इथनं मात्र जर अशीच गोलंदाजी झाली तर पूर्णपणे हवी होऊ शकतो गंगामाता गोंदवली, परंतु इथे एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र खुलं होऊन जाईल. पुढील चेंडू यावेळेस वन शॉट. चेंडू थांबणार नाहीये, जाईल सीमारशे बाहेर, येईल मोठा फटका, षटकार.
परिश्रमाना यश मात्र जागृत मराठा राणाळ या संघाच्या बाजूने लागते। अजूनही सामना संपलेला नाहीये। शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताला जात नाही तोपर्यंत सामना सोडायचा नसतं, लढायचं असतं आणि अंतिम क्षणापर्यंत लढायचं असतं। पाहूया पुढील चेंडू। या वेळेस वेल बॉल, फलंदाज बॉलच्या स्वरूपात होतोय बाद। प्रतिम चेंडू हाताला गेला आणि फलंदाजाला मात्र डगआउटचा रास्ता दाखवला गेलं, ज्याने खरोखरच खूप चांगली फलंदाजी केली। सुरुवात स्फोटक केली, 2 चौकारांच्या साहाय्याने आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये खेळ खूप चांगला पाहायला मिळाला। प्रदीप पाटील यांचा इथं मात्र सलामीची जोडी तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळते। दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन पाहायला मिळत आहेत। एका बाजूला दिनेश मडवी तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडला अजय चौधरी। पुन्हा एकदा गोलंदाज संजय मात्रे टर्न होतोय, आपल्या गोलंदाजी मार्कवरती फील्ड प्लेस चेक केला जातोय। गावदेवी भादवड संघाचा संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये विलंब न लावता पुढील चेंडू। या वेळेस प्रतिम चेंडू हाताला होता, आपल्या पालत्रमध्ये पकडण्याचा अधिक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न पाहायला मिळतोय। निश्चित प्रत्येक चेंडू मागे टाळ्यांचा गडगडाट पाहायला मिळतोय, खास करून गंगामाता गुंदवली या संघाच्या बाजूने, कारण स्थानिक संघ आहे आणि जवळ असल्या कारणाने आपण पाहतोय की जो सपोर्टर आहे तो खूप मोठा आहे। येणारे चेंडू 3, विजयाचं समीकरण 5। जिद्दीने, चिकाटीने, संघर्षाने, मेहनतीने मैदान गाजवत ठेवलेला आहे आतापर्यंत संजय मात्रे याने। आत्मविश्वास, आत्मबल आणि आत्मपरीक्षण हे करावं लागते ज्या वेळेस स्वतःला सिद्ध करायचं असते, आणि ती नामी संधी चालून आलेली आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी। आणि नेहमीच म्हटलेलं आहे की भगवंताने माणसाला हिऱ्यासारखं चमकदार जीवन दिलेलं आहे, परंतु चमकतो कोण? जो झिजतो, आणि ते झिजणं संजय मात्रे यांच्या माध्यमातून मैदानात पाहायला मिळते। आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे। थोडा स्पीडअप करायचा, घाई करायची आहे, पंचाने वॉर्न करायचा। यस, फर्स्ट कॉलिंग दिलेली आहे, वॉर्निंग दिलेली आहे पंचांच्या माध्यमातून। पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते, गोलंदाज तयार, अतिशय आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय, फुंकार टाकतोय। 3 चेंडू 5 धावांची गरज, फलंदाजाला मात्र दाखवून द्यावा लागेल। पाहूया, गोलंदाज टर्न होतोय। या वेळेस प्रतिम चेंडू हाताला होता, इथं मात्र बीट झाले होते एसटी रक्षक दरम्यान, चेंडू मात्र फरार होतोय सीमारेषे बाहेर, चौकार। निश्चितच आपण खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे। पंचाने विनंती आहे की आपण लक्ष घालायचं आहे। चेंडू मध्ये काही खराबी नव्हती, कालीराम सर आपण जर पाहिला तर अप्रतिम चेंडू हाताला होता, पण चुकी आज संपूर्ण दिवसामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाली, ती म्हणजे गंगामाता गुंदवली या संघाच्या माध्यमातून। तर चला स्पीडअप करायचा, घाई करायची आहे। आपण पाहतोय उर्वरित 2 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त आता एका धावेची आवश्यकता आहे।
निश्चितच 8 धावांचा किल्ला मात्र झुंजत ठेवला होता संजय म्हात्रे यांनी, परंतु एक छोटीशी चुकी आणि सामन्याचं पारड मात्र फिरून टाकलं, झुकून टाकलं जागृत मराठा राणाळ या संघाच्या माध्यमातून. कारण आपण पाहतोय उर्वरित 2 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. एक धाव कशा प्रकारे पूर्ण केली जाईल की थांबली जाईल याच्यासाठी अमरेला फील्ड सजवलेला आहे. पाण्यासारखं राहील की एक धावी वाचली जाईल का, थोडंसं टेन्शन असेल, दबाव असेल फलंदाजांवरती की एक धाव ज्या वेळेस काढायची असते त्यावेळेस कुठेतरी आत्मपरीक्षण करावं लागते. एका चेंडूमध्ये षटकार मारायचा असतं त्यावेळेस कुठलाही खेळाडू असो आत्मबलाने खेळ करत असतो, परंतु या आत्मपरीक्षण करत असताना एक धाव कशा प्रकारे पूर्ण केली जाईल, मानसिक दबाव, मानसिक प्रेशर, फिल्डिंग प्लेस जवळ पाहूया. गोलंदाज टर्न होतोय, यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चुरशीच्या मॅच मध्ये विजय संपादन करतोय जागृत मराठा राणाळ. हार्ड लक टफ लक.